काय तुमची मुलं नेहमी बिमार पडतात? त्यातील एक कारण गरजेपेक्षा कमी पाणी पिणं असू शकतं. आणि पाणी कमी पिल्यामुळे कोणते रोग होतात? त्यामुळे शरीराला पाण्याची का गरज आहे पाहूया या व्हिडिओमध्ये. तर त्यातील अतिशय महत्त्वाचं पहिलं कारण म्हणजे रक्ताचा मुख्य घटक. बघा, आपल्या रक्तामध्ये 80% हे पाणी असतं आणि जेवढे जेवढे काही आपले घन घटक आहेत त्याला वाहून नेण्याचं काम, जसं कार्बन डायऑक्साईड आहे, ऑक्सिजन आहे, मिनरल्स, विटॅमिन्स, प्रोटीन, सगळ्यांचं ट्रान्सपोर्टेशन रक्त करत असतं. आणि त्याला ट्रान्सपोर्ट करण्यासाठी रक्तामध्ये पाणी जास्त गरजेचं असतं. आणि पाणी जर कमी असेल तर ते ट्रान्सपोर्टेशन व्यवस्थित होणार नाही आणि त्याचे आजार मुलांना 100% संभवणार आहेत. दुसरं कारण म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम, म्हणजे पचन संस्था. लक्ष द्या, रोज आपल्याला पचन करावं लागतं अन्न खाऊन आणि त्यासाठी पाण्याची खूप गरज असते. बघा, खाण्यापासून ते वेस्ट बाहेर टाकण्यापर्यंत डायजेशनचं काम असतं आणि यासाठी पाण्याची गरज असते. आणि पाण्याचं प्रमाण जर कमी झालं तर डायजेशन मध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. त्यातलं तिसरं अतिशय महत्वाचं तापमान नियंत्रणासाठी. बघा, बॉडी आपलं एक मशीन आहे, ते गरम होत असतं आणि त्याला कुलिंग करण्याचं काम आपलं घाम करत असतं. बघा, टेम्परेचर वाढल्याच्या नंतर घाम बाहेर येतो आणि घाम बाहेर आल्याच्या नंतर आपलं टेम्परेचर शरीराचं कूल होत असतं. पण पाण्याचं प्रमाण जर शरीरामध्ये कमी असेल तर कूलिंग प्रॉपर होणार नाही आणि बरेचसे आजार यातून आपल्याला संभवतील. त्यानंतर बघा, जे सांधे असतात, जॉईंट असतात, याचं लुब्रिकेशनचा अर्थ काय? याच्यामध्ये वंगण, याला ऑइल म्हणतो ना आपण, ते देण्याचं काम सुद्धा पाणी करत असतं. पाण्यामुळे ते तयार होत असतं. त्यामुळे सांधे दुखणे, जॉईंट्स दुखणे हे कारण सुद्धा असू शकतं कमी पाणी पिण्याचं. आणि विद्यार्थ्याच्या जीवनातील अतिशय महत्वाचा पार्ट म्हणजे मेंदू. जवळजवळ 20% एनर्जी एकटा मेंदू कंझ्युम करत असतो. त्याला पाण्याची खूप गरज असते. बघा, तहान लागल्याच्या नंतर विद्यार्थी चिडचिड करतो, पण त्याला समजत नाही की त्याच्या बॉडीमधलं पाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. मेंदू प्रॉपर वर्क करणार नाही, डोकं दुखायला लागेल, अभ्यासामध्ये मन पण लागणार नाही. त्यामुळे मेंदूसाठी लक्षात घ्या, अतिशय पाणी महत्वाचं आहे. त्यामुळे पाणी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पिणं गरजेचं आहे. आता जर पुरेसं पाणी पिलं नाही तर काय होईल? सगळ्यात पहिलं डिहायड्रेशन हा कॉमन आहे. बऱ्याच मुलांना डिहायड्रेशन होतं, तुम्हाला माहिती सांगायचं काम नाही. त्यानंतर उष्माघात, हीट स्ट्रोक होतो. बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम क्रिएट होतो उष्ण हवामानामध्ये. पाणी जर शरीरामध्ये कमी झालं तर रक्त घट्ट होणे, बघा, सर्क्युलेशन होत नाही पाणी कमी पिलं तर. त्यानंतर किडनीचे विकार, बऱ्याच जणांना किडनीचे प्रॉब्लेम होतात पाणी कमी पिल्यामुळे. फिल्ट्रेशन बरोबर होत नाही, किडनीवरती ताण येतो. आणि पचनाचे त्रास, बऱ्याच मुलांना नेहमी पोट दुखणं, पचन न होणं, आम्लपित्त होणं, या सगळ्याचं कारण आहे पाणी कमी पिणं. तर या सर्वांचा विचार करता प्रत्येकाच्या जीवनामध्ये पुरेसं पाणी पिणं अत्यंत आवश्यक आहे. सामान्य माणसाने एका दिवसामध्ये किती पाणी पिलं पाहिजे कॉमेंटमध्ये कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.